माय माऊली नमस्कार. वेदग्रंथातील एक महान ग्रंथ श्रीमद भागवत कथासार अभिवाचन करत आहे. द्वादश स्कंद भाग 59 वेद पुराणे. प्रथम श्री वेदव्यासांना नमस्कार करून प्रारंभ करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. नैमिषारण्यातील ऋषीमुनी अपराह्नकाळी पुनश्च सभास्थानी जमले. सुतस्थापन्न झाले. शौनक ऋषींनी प्रश्न विचारला. उग्रश्रवासुता, भागवत महापुराण म्हणून आपल्या सांगितलेल्या कथा, अवांतर माहिती, तत्वज्ञान हे वेदांचे सार आहे, उपनिषदांचे सार आहे असे आपण म्हटलेत. त्या वेदांचे निरनिराळे विभाग व्यासांच्या कोणकोणत्या शिष्यांनी कसे केले. सुत म्हणाले, ऐका हा. वेदांपूर्वी आपण ब्रह्म शब्द ब्रह्म कसे आविर्भूत झाले ते पाहू. परमेष्टी परब्रह्म परदेव जेव्हा कल्पातील सृष्टीचे नंतरच्या कल्याणासाठी प्रमाण म्हणून चिंतन करू लागले, तेव्हा त्यांच्या हृदयात एक अनाहत ध्वनी उठला. तो अनाहत ध्वनी ओंकारच होय. मनुष्य आपल्या मनोवृत्तीचा जेव्हा विरोध करतो, तेव्हा त्यालाही अनाहत नाद अंतरंगात ऐकू येतो. योगी या नादाचे अंतसंधान करतात. त्यांच्या प्रभावाने चित्ताचे अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक मल नष्ट होतात. त्या नादात अ, उ आणि म, काय अ, उ, म 3 मात्रा असतात. तिन्ही मात्रांसहित जो ओंकार आहे, त्याच्या शक्तीनेच अव्यक्त प्रकृती व्यक्तावस्थेत येते. हा ओंकारच ब्रह्म, भगवान, परमात्मा यांचा वाचक होय. कानांनी ध्वनी ऐकू येण्याची मर्यादा ओलांडली की नंतरही जो या ओंकाराचे समस्त अस्तित्वाला व्यक्त करणाऱ्या स्फोटतत्वाचे श्रवण करतो, सूक्ष्मातीत समाधीत सर्वांच्या अभावालाही जो जाणतो, तोच विशुद्ध परमात्मा होय. हाच ओंकार परमश्रेष्ठी ब्रह्माच्या हृदयाकाशात प्रगट होऊन वेदरूप वाणी व्यक्त करतो. ओंकार स्वतः अनादी अव्यक्त स्वयंप्रकाश आत्मा असून उपनिषदे, मंत्र, वेदांचे सनातन बीज होय. या ओंकाराचे 3 वर्ण अ, उ, म हेच सत्व, रज, तम, रुक, यजु, साम, भू, भुव, स्वाहा, जागृत, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था यांचे बोधक प्रतीक आहेत. त्यातूनच अन्य वर्ण निर्माण केले. य, र, ल, व हे अंतस्थ. कोणकोणते अंतस्थ? य, र, ल, व हे अंतस्थ. श, श, स, ह हे उष्म. अ ते औ हे स्वर. क, च, ट, त, प, व वर्गाचे स्पर्शवर्ण. रस्व दीर्घ लक्षणांनी युक्त वर्णमाला रचिली. त्या वर्णमालेच्या द्वारा त्यांनी होता अर्धेयू, उद्गाता, ब्रह्मा 4 ऋत्विजांचे कर्म सांगण्यासाठी ओंकार व व्याती सहित 4 वेद निर्माण केले. ते त्यांनी आपले ब्रह्म पुत्र ब्रह्मासी मरीचित्यादांना शिकविले. ते त्यात निपुण झाले. मग त्यांनी आपल्या पुत्रांना शिकवले. त्यांच्या परंपरांनी शिष्य संप्रदायांनी 4ही युगात वेदांचे पठण रक्षण केले गेले. द्वापार युगाच्या शेवटी त्या वेदाचे आणखी भाग पाडले. पुढे सामर्थ्य कमी असणारे लोक जन्माला येणार म्हणून वेदांच्या आणखी शाखा करून त्या विविध शिष्यांना शिकवल्या. पराशर पुत्र व्यास यांनी या युगात वेदांचे 4 भाग केले. मंत्राच्या एकंदर संहितातून एकाएकी जातीचे मंत्र वेगवेगळे करून त्याच्या अलग संहिता बनवल्या. एक ऋग्वेद, दुसरी यजुर्वेद, तिसरी सामवेद, चौथी अथर्ववेद. त्यांनी भूरुच संहिता पहिले या शिकवली. निगद संहिता वंशंपायनाला, समावेदाची छंदोरा संहिता जैमिनीला, अथर्वगीरस संहिता सुमंतू या शिष्याला शिकवली. पैल मुनीने ऋग्वेदाचे 2 भाग करून एक इंद्र प्रमितीला, दुसरा बाष्कल याला शिकवला. बाष्कलाने 4 शाखा शिष्यबोध, याज्ञवल्क्य, पराशर, अग्निमित्र यांना शिकवल्या. इंद्र प्रमितीने आपल्या वेद संहितेचे मांडुकीय ऋषींकडून अध्ययन करून घेतले. त्या मांडुक्यांचा पुत्र शाकल्य त्याने तो वेदभाग 5 विभाग करून प्रत्येकी वात्स्य, मृद्गुल, शास्त्रीय गोखल्य, शिशिर यांना शिकवले. शाकल्याचा शिष्य जातुकर्णी याने आपल्या संहितेचे 3 भाग निरुक्तासह केले व पैज,
वैताल, विरज यांना शिकवलं. पुत्र बाष्कलीने सर्व शाखांतील मंत्र निवडून एक वालखिल्य नावाची शाखा रचली. बाल भज्य, कासार या मुनींनी ते मंत्र शिकून घेतले. हे सर्व बहुरुच वेदांचे भाग होत. वैशंपायनाचे काही शिष्य चरकाधुर्य नावाचे होते. ते एक व्रत करीत होते. याज्ञवल्क्य या शिष्याला हे योग्य वाटले नाही. तो म्हणाला, हे चरकाधुर्य अशक्त आहेत. यांच्या व्रताचा उपयोग काय? मी कठीण तपश्चर्या करतो. ब्रह्महत्येच्या दोषापासून वैशंपायनाची सुटका व्हावी म्हणून व्रते चालली होती. याज्ञवल्क्याचे गर्विष्ठ उत्तर वैशंपायनांना आवडले नाही. ते म्हणाले, असा उद्धट बोलणारा शिष्य मला नको. मी तुला जेवढी विद्या शिकवली ती परत दे. याज्ञवल्क्यांनी संकल्पपूर्वक ती विद्या परत केली. अशी परत केलेली विद्या उपयोगात आणायची नाही म्हणून याज्ञवल्क्य तेथून निघून गेला. ती विद्या म्हणजेच यजुर्वेद होत. काही मुनींना तो आपण ग्रहण करावा असे वाटले. परत दिलेली म्हणजे उच्चिष्ट किंवा वमन केलेली विद्याच ती कशी घ्यावी म्हणून ते ब्राह्मण रूप सोडून तित्तीर पक्षी आले व त्या रूपाने वेद शिकले. त्या शाखेचे नाम तैतिरीय शाखा असे पडले. याज्ञवल्क्य यांनी असा निर्धार केला की जी विद्या आपल्या गुरुजवळही नाही ती आपण प्राप्त करावी. म्हणून तो सूर्याची प्रार्थना करू लागला. सूर्याच्या स्तुतीने तो अश्वाच्या रूपाने प्रसन्न झाला. यजुर्वेदाचे अनेक नवीन मंत्र याज्ञवल्क्याला सुचले. त्याच्या संहितेच्या त्याने 15 शाखा केल्या. ती वाजसनीय संहिता, कण्व, मध्यान्ह वगैरे ऋषींनी ग्रहण केली. जैमिनीजीला व्यासांनी सामवेद शिकवला होता. सुमंतू, सुनवान हे त्यांचे पुत्र पौत्र. त्यांना सामवेदाची एक शाखा त्यांनी शिकवली. जैमिनी शिष्य सुकर्म याने यजुर्वेदाची संहिता तयार केली. पौषणजी, वंत्य, हिरण्यनाभ यांनी त्यातील मंत्र ग्रहण केले. पहिल्या दोघांचे 500 शिष्य उत्तरेकडचे होते म्हणून त्यांना औदिच्य सामवेदी म्हणतात. पौषणजीचे लगाक्षी, मांगली, कुल्य, कुसीद, कुक्षी यांनी 100 संहितेचे अध्ययन केले. हिरण्य नाभाचा शिष्य कुत याने आपल्या शिष्यांना 24 संहिता शिकविल्या. अवंत्यांनी अन्य संहिता आपल्या शिष्यांना शिकवल्या. अथर्ववेदाचा ज्ञाता सुमंतू त्याने कबंध या शिष्याला आपली संहिता शिकवली. तिचे 2 भाग करून त्याने ते पथ्य, वेददर्श यांना शिकवले. वेददशांचे 4 शिष्य शौलकायाने, ब्रह्मबली, मोदप्तम, पिपलयाने, पथ्यांचे 3 शिष्य कुमुद, शुनक व जाजली. शुनकाचे शिष्य भृगु, संध्ववायन, शिवाय, सावर्णीय, नक्षत्रकल्प, शांती, कश्यप, अंगिरस आदी अनेक विद्वान होते. ती झाली वेदांची परंपरा. पुराणांचे 6 आचार्य आहेत. त्रयारूपी, कश्यप, सावर्णे, अकृतवर्ण, वैशंपायन, हारित. माझे पिता व्यास यांनी त्यांना एक पुराण संहिता शिकवली. मला सर्व पुराणे शिकवली. आणखी 4 मूलसहित या पुराणांच्या आहेत. त्याही रोमहर्षण व्यासांपासून मी व इतर आचार्य शिकलो. महापुराणे, लहान पुराणे असे पुराणांचे विविध विभाग आहेत. पुराणांची 10 लक्षणं म्हणजे त्याचे पुढील 10 विषयांचे वर्णन: विश्वाची उत्पत्ती, जीवसृष्टीची उत्पत्ती, उपजीविकेची साधने म्हणजे वृत्ती, सर्व युगात भगवंताचे अवतार होतात, ते साधू, रक्षण इत्यादी असतात, त्यांचे वर्णन म्हणजे रक्षा, पूर्वीचे वर्तमान, राजवंशाचे वर्णन, मन्वंतरे म्हणजेच मनवंतर, वंश राजांचे चरित्र म्हणजे वंशानुचरित, प्रलयांचे वर्णन म्हणजे संस्था, जीवांचे वर्णन हेतू, परब्रह्माचे वर्णन म्हणजेच अपाश्रय. पुराणांची संख्या किती? 18. आपण 18 पुराणांचा थोडक्यात कथासार अभ्यास केला, तुम्ही श्रवण केला असेलच. तर त्यांची नावं काय होती? ती अशी: ब्रह्म, पद्म, विष्णू, शिव, लिंग, गरुड, नारद, भागवत, अग्नी, स्कंद, भविष्य, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, वामन, वराह, मत्स्य, कुर्म, नृसिंह अवतार. भागवताचे 18,000 श्लोक. शौनकात आणखी काय प्रश्न? शौनकाने विचारले, सुता, तुमचे ज्ञान खरोखर जीवांना बंधनातून सोडविणारे आहे. लोक म्हणतात की मुख ऋषींचे पुत्र मार्कंडे हे चिरायू आहेत. प्रलय झाला तेव्हाही ते राहिले, पण ते तर याच कल्पात भृगु वंशात जन्माला आलेले.
नि या कल्पाचा प्रलय अजून झालेला नाही. मग मार्कंडेय प्रलयातही समुद्रात उभे होते. त्यांना अक्षय वट पत्रावर निजलेला मालमुकुंद दिसला. ते कसे काय शक्य? ही गोष्ट खरी कशी? सुत म्हणाले, शौनका, हा प्रश्न विचारलास ते बरे केलेस. तुझा व इतरांचाही संशय फिटेल. ऐक. सूत मार्कंडे यांची कथा सांगू लागले. मुरकुंड ऋषींनी आपले पुत्र मार्कंडे यांना सर्व संस्कार योग्य वेळी केले. ते ब्रह्मचारी होते. जटा धारण करीत, वल्कले नेसत, शांत स्वभावाचे होते. दंड कमंडलू यज्ञ पवित मेखला काळे इरीन जीन रुद्राक्षमाला कुश हेच त्यांचे ऐहिक वैभव. ते अग्निहोत्र पाळून सूर्यास्त स्नान गुरु वंदन ब्राह्मण संस्कार करून राहत. सकाळ संध्याकाळ भिक्षा मागून गुरूंना देत. गुरूंची आज्ञा पाळीत. मी परमानंद स्वरूप आहे असे ध्यान करीत मार्कंडेयाने अशी तपश्चर्या कोट्यावधी वर्षे केली. त्याने मृत्यूवर विजय मिळवला. देवगण चकित झाले. मार्कंडेयांची तपस्या चालूच होती. 6 मन्वंतरे उलटली. इंद्राला आता मात्र या तपाचे भय वाटू लागले. त्याने त्यांना तपभंग करण्यासाठी आश्रमाकडे गंधर्व, अप्सरा, कामदेव, वसंत, मलय, वायू, लोभ, मद यांना पाठविले. मार्कंडेयांचा आश्रम हिमालयाच्या उत्तरेस पुष्पभद्रा नदीच्या काठी आहे. इंद्राच्या आज्ञेवरून भोवती त्या सर्व देवकांनी आपला विलोभनीय प्रभाव पाडला. पण मार्कंडेयांचे मन विचलित झालेच नाही. त्यांचे तेज गंधर्व, अप्सरा, कामदेव, वसंत यांना सहन झाले नाही. परिश्रम व्यर्थ ठरून ते परत गेले. इंद्राला परम आश्चर्य वाटले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन नरनारायण ऋषी त्यांना दर्शन देण्यासाठी प्रगट झाले. मार्कंडेयांनी आनंदाने मन भरून जाऊन त्यांना नमस्कार केले. त्यांना आसन देऊन पूजन केले. त्यांची स्तुती केली. ती स्तुती ऐकून भगवान नारायण म्हणाले, सन्मान्य ब्राह्मर्षी श्रेष्ठ, तुम्ही चित्ताची एकाग्रता, तपस्या, स्वास्थ्य, संयम, माझी अनन्य भक्ती यांनी सिद्ध झालेले आहात. तुमची ब्रह्मचर्यावरील आजीवन निष्ठा पाहून मी प्रसन्न झालो. तुमचे कल्याण असो. मी वर देणाऱ्यांचा स्वामी वर मागण्यास सांगत आहे. ऋषीवर्य इष्ट वर मागावा. मार्कंडे म्हणाले, देवदेवेशा शरणागत भयभारी नारायणा, आपला जय असो. आपण आपल्या मनोहर स्वरूपाचे दर्शन घडविलेत तेवढे मला पुरेसे आहे. देवांना हे दुर्लभ आहे. मला आपण आपली माया दाखवावी. ज्या मायेमुळे सर्व लोकपाल अद्वितीय ब्रह्मात भेद पाहतात. जिने ते मोहित होतात ती माया मला पाहिजे. खरे म्हणजे मला काहीच वर मागायचं नाही, पण आपली आज्ञा म्हणून मी वर मागतो. तथास्तु. नारायण म्हणाले. तेथून ते बद्रिकाश्रमाला गेले. मार्कंडे ऋषी पुन्हा भगवंताचे सर्व विभूतीत दर्शन घेत मानस पूजा करीत नित्य तपश्चर्या करू लागले. भगवान आपली माया केव्हा दाखविणार याची त्याला विचार करत असत. एके दिवशी पुष्पभद्रा नदीच्या तीरी संध्याकाळी ते उपासनेत तल्लीन झाले होते. तेव्हा अचानक मोठे वादळ झाले. आकाशात प्रचंड काळे कुट्टे ढग जमले. विजांचा कडकडाट होऊ लागला. मुसळधार पाऊस पडू लागला. समुद्र सर्व पृथ्वी गिळीत आहे असे दृश्य मार्कंड्यांना दिसू लागले. समुद्र सर्व पृथ्वी गिळीत आहे असे दृश्य दिसू लागले. सर्वत्र जलमय झाले. एकटे मार्कंडेच त्यात राहिले. ते त्या पाण्यात, त्या सर्व व्यापी सागरात भयभीत होऊन गेले. जलचराच्या पासून जीव वाचविण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागले. अशातच लाखो वर्ष गेले. त्या एकार्णवात त्यांना पृथ्वीचे एक लहानसे टेकाड, त्यावर वडाचे झाड दिसले. त्या वृक्षाला ईशान्य दिशेला एक फांदी होती. तीवर पानांचा एक झुपका होता. त्यातील एका पर्णावर त्यांना एक अत्यंत सुंदर छोटासा बालक दृष्टीस पडला. दोन्ही करकमलांनी एक चरणकमळाचा अंगठा धरून मुखकमलात चोखीत तो दिव्य बालक मधुराश्य करीत निजानंद क्रीडा करीत होता. ते दर्शन घेऊन ऋषीवर्य अत्यंत चकित झाले. तो बाळकृष्ण होता. हे आनंदाने रोमांचित झाले. त्यांचे नेत्र विस्फारित झाले. हा बालक कोण अशा जिज्ञासेने त्या महार्णवानातूनच मार्कंडेय 2-3 पावले पुढे सरकले. तोच ते स्वतः त्या बालकाच्या श्वासाबरोबर त्यांच्या अंतरंगात खेचले गेले. मार्कंडेय आता शिरले. तो त्यांना सारी सृष्टी जशीच्या तशी आत दिसली आणि त्या सृष्टीतच त्यांना पुष्पभद्रा नदी तटी तप करणारे स्वतःचे रूपही दिसले. ते सर्व अद्भुत दृश्य पाहता पाहता ते बालकाच्या उच्छ्वासाबरोबर पुन्हा बाहेर आले आणि पाहता तो त्या अनर्वात वटपत्र शयन करणारा तो दिव्य बालक त्यांना दूर उभे राहावेना. त्या बालकाला प्रेमातील काणे लिंगन नेण्यासाठी ते पुढे जाऊ लागले. तोच सर्व दृश्याचा विलय झाला.
पुन्हा त्यांना आपला आश्रय, ती नदी, नदीकाठ, आपला भोवल, ती सृष्टी जशीच्या तशी दिसू लागले. मार्कंड्यांना ते अद्भुत माया लाघव पाहून एकमेव नारायणाला शरण जाण्या वाचून गत्यंतर नाही असे पक्के उमगले. ते शरणागतीच्या संपूर्ण आत्मनिवेदनाच्या भावनेत लीन झाले. त्याच वेळी शंकर पार्वती आकाशमार्गे नंदीवर बसून जात असून संगतीला त्यांचे गणही होते. पार्वतीने मार्कंड्यांना पाहिले. ती म्हणाली, नाथ, या प्रशांत वनाच्या ब्राह्मणाची तपस्या आज सफल होऊ दे. त्याला आता वरदान द्यावे. शंभू म्हणाले, प्रिये, तुला त्याबद्दल वत्सलता वाटते हे साहजिक आहे, पण त्याला लोक परलोकातील कशाचीही इच्छा नाही. त्याला मोक्षही नको आहे. भगवान नारायणाची पराशक्ती त्याला प्राप्त झाली तरी पण आपण त्यांना भेटू, त्यांच्याजवळ बोलू, कारण सत्संगती ही कोणालाही लाभदायक असते. शंकर व पार्वती गगनातून खाली आले. मार्कंडेयासमोर उभी राहिली तरी त्या ध्यानमग्न ऋषींना त्यांचे भानच नव्हते. त्यांची अवस्था काय झाली ती सर्व शंकराने ओळखली. त्यांनी काय केले? योग शक्तीने सूक्ष्म रूप घेतले, त्यांच्या मनोमय कोशातच प्रवेश केला. मार्कंडेयांनी असे अनुभवले की निर्विकार निष्पंद मन करून पाहिले तरी शंकरच ध्यानात दिसत आहेत. त्यांचे मनोमय चित्र काही दूर होत नाही. विजेसारख्या तेजस्वी जटांचे भार, 3 नेत्राने दशभुजा, उंच सौष्ठव पूर्ण गौर शरीराची सूर्यासमान कांती, व्याघ्रामध्ये शूल, खडवांग, ढाल, रुद्राक्ष माळा, डमरू, खडंग, धनुष्य, सर्व सामग्रीसह. अरे, हे काय, हे रूप ध्यानी कसे येत आहे असा विचार मनात उठला. मनवृत्ती रूप होताच ऋषींनी समाधी उतरवून डोळे फोडले. तो काय, सर्व विद्यांचे उमंग स्थान, सर्व गुरूंचे आदिगुरु भगवान शंकर एकटेच नाहीत, तर त्रिभुवन सुंदरी कृपा मंदाकिनी भगवती पार्वतीस गणांचा समुदायही भोवती. आश्चर्य वाटून मार्कंडे उठले. त्या जगतपितरांना त्यांनी वंदन केले, त्यांचे पूर्ण आदराने स्वागत केले. ते म्हणाले, शंभो, सर्व व्यापका, सर्व शक्तिमान सर्वेश्वरा, आपल्या शांती आत्मानुभूतीतूनच विश्वाला शांती लाभते. आपल्या त्रिगुणातील सदाशिव रूपाला नमस्कार. सत्वगुणमय शांत रूपाला, रजोगुणमय सर्व प्रवर्तक रूपाला, तमोगुणमय अघोर सुंदर रूपाला नमस्कार. त्रिवार नमस्कार. शंकर प्रसन्न झाले. म्हणाले, आमचे दर्शन निष्फळ होत नसते. ब्रह्मच तेच ब्राह्मण, ते आम्हाला पूज्य असतात. ऋषीवर्य तप करून वेद धारण करणारे संत हेच तरुणोपाय म्हणजे खरी तीर्थ आहेत. पाहण्यात तीर्थपणा मानणे चूक आहे. मूर्तीत देव पाहण्यापेक्षा संत ह्याच देवाच्या मूर्ती आहेत हे ओळखून संतांना शरण जावं. तुझ्यासारख्या संताच्या संगतीने महापापी सुद्धा तरतात. तू वर माग, मी विष्णू ब्रह्मदेव वर देऊ, मर्त्य माणूसही अमर होईल. मार्कंड्याने आनंदाने म्हटले, शंभो, आमची स्तुती करता, गौरव करता ही तुम्हा देवांची अघटित मायाच आहे. कोणाची स्तुती केली काय, वर्णन केले काय, तुमचा मोठेपणात काही कमतरता येणार नाही असे थोडेच आहे. सारी सृष्टीच तुमची माया आहे ना. मग झाले तर तुम्ही सांगता म्हणूनच मी वर मागतो. तुमच्या ठाई, भगवान विष्णूच्या ठाई, तुमच्या भक्तांच्या ठाई माझी स्थिती अविचल राहो. शंभू म्हणाले, तथास्तु. मार्कंडेया, तुझ्या सर्व कामना पूर्ण होत. परमात्म्याच्या ठाई तुझी सतत अनन्य भक्ती राहो. तू अजरामर होशील. तुझे ब्रह्मतेज असूक्ष्म राहील. तू त्रिकाल ज्ञानी होशील. ज्ञानाचे अधिष्ठान रूप ज्ञान तुला प्राप्त होईल. पुराणांचे आचार्य पद तुला लाभेल. सूत काय म्हणाले? त्यानंतर मार्कंडेयांची स्तुती करीत शंकर पार्वती निघून गेले. मार्कंडेय भगवानाचे परमभक्त आहेत. भगवंताचे परमभक्त हे पृथ्वीवर संचार करीत असतात. त्यांना भगवंताने जो प्रलयाचा अनुभव दिला तो तात्कालिक होता. केवळ त्यांना अनुभवास येईल एवढाच होता. तो काही सृष्टीचा कल्पांती होता, होणार प्रलय नव्हता. म्हणून जरी मार्कंडे याच कल्पात जन्मले असले तरी त्यांच्या कृता त्यांना प्रलय काळी काय होते, प्रलय कसा होतो, त्यांचा अनुभव काय. शौनकाने पुढचा प्रश्न विचारला. सुता 5 रात्र आणि तंत्र जाणणारे लोक भगवान लक्ष्मीपतीची आराधना करताना त्यांच्या अंगोपांगाच्या ठिकाणी कोणत्या तत्वांची धारणा आहे? सुत म्हणाले, भगवंताचे विराट रूप, पुरुष कसे काय तेच सांगतो. प्रकृती, सूत्रात्मा, महतत्व, अहंकार, 5 तन्मात्रा या असं 11 इंद्रिय अधिक पंचमहाभूते मिळून 16 तत्वांचे विराट पुरुषांचे शरीर. विश्वात्मक विष्णूचे स्वरूप ध्यानी लोक कसे असतात ते पहा. त्यांच्या अंगोपांगी तत्व हे अशी मनात धरून ध्यान करतात.
पृथ्वी चरण, स्वर्ग मस्तक, अंतरिक्ष नाभी, सूर्य नेत्र, वायू नासिका, दिशा कर्ण, प्रजापती लिंग, मृत्यू गुधा, लोकपाल भुजा, चंद्रमा मन, यमराज भुरकुटी, लज्जा वरचा होठ, लोभ अधरोष्ट, चांदणे दंतावली, ब्रह्म हास्य, वृक्ष रोम, मेघ शीर्षस्थ केश, सात वितीचे माप लोक, जीवात्मा ज्योती, सातवितीचे माप कौस्तुभ, तिची प्रथा श्रीवत्स, सत्वर जतमो युक्त माया वनमाला, छंद पितांबर, ओम यज्ञपोवित, सांख्य योग मकराकृती कुंडले, ब्रह्मलोग मुकुट, मूल प्रकृती शेषशाया, धर्म ज्ञानादियुक्त सत्वगुण नाभिकमल, प्राणतत्व मन इंद्रिय व शरीर शक्तीस कौमदोकी गदाः, जलतत्व पंचजन्य शंक, तेजतत्व सुदर्शन, आकाशतत्व खडंग, तम अज्ञान ढाल, काल शारंग धनुष्य, इंद्रिय बाण, क्रियाशक्तियुक्त मन रथ, तन्मात्रा क्रियाशीलता, रथाचा बाह्यभाग वर अभय मुद्रा, सूर्यमंडळ अग्निमंडळ पूजास्थान, अंतकरण शुद्धी मंत्रदीक्षा, सर्व पापनाश भगवत पूजा, ऐश्वर्य धर्म लीला कमल, यक्ष लक्ष्मी व्यंजन चामर, ज्ञान वैराग्य पंखाच वरी, वैकुंठ तीन वेद, छत्र गरुड, आत्मा आत्मशक्ती आगम, भगवान श्री लक्ष्मी विश्वविश्रुत विश्वक्षण पार्षद, अष्टसिद्धी नंद सुनंद, आठ द्वारपाल, चतुर्व्यो वासुदेव, संघर्षण प्रद्युम्न, अनिरुद्ध, व्यापकत्व आकर्षण करून पदार्थ एकच धारण करणे, तेजाने युक्त होणे, शेवटी त्यातील चैतन्य, अनिरुद्ध म्हणजे मुक्त होणे, ही सृष्टीतील चतुर्विध प्रेरणा, जागृत अवस्थेतील चेतनांश, स्वप्न चेतनांश, सुषुप्ती चेतनांश, सुरही चेतनांश, विश्व तेजस प्राप्त तुर्य येई चतुर्विह, याप्रमाणे विश्वव्यापक भगवान विष्णूचे ध्यान मनपूर्वक करावे. विष्णूचे ध्यान करताना वरीलप्रमाणे करावे. शौनकाचा पुढचा प्रश्न, 12 महिन्यांचे विविध अधिपती कोण कोण? काय प्रश्न विचारला? 12 महिन्याचे कोण अधिपती? सुताने त्या प्रश्नाचे उत्तर सविस्तर दिले. सूर्य 12 मासात आपल्या गणांचं कार्य करतो. त्याच्या साह्यात जे चैतन्याचे अंश असते ते मी तुम्हाला सांगतो. आता आपण बघूया 12 महिन्याचे अधिपती कोण. चैत्र वैशाख ज्येष्ठ महिन्याचे अधिपती कोण? सूर्य, धाता, अर्यमा, मित्र. अप्सराचा चैत्र वैशाख ज्येष्ठाचे कोण? कृतस्थळी, पुंजिकस्थळी, मेनका. राक्षसाचे हेती, प्रहेती, पौरुषेय. सर्पचे वासुकी, कच्छनी, रतक्षक. यक्ष रतकट, औदोजा, रतस्त्वन. ऋषी पुलस्य कुलह, अत्री. गंधर्व तुम्बुरू, नारद, हा. सूर्य वरुण, इंद्र, व्यवस्थान. अप्सरा रंभा, प्रमलोचा, अनुमौलोचा. राक्षस चित्रस्वन, वर्य, व्याघ्र. सर्पचे शुक्र, एकापत्र, शंखपात्र. यक्ष सजन्य, श्रोता, आसरण. ऋषी वशिष्ठ, अंगिरा, भृगु. गंधर्व हुहु, विश्वासु, उग्रसेन. सूर्य त्वष्टा, विष्णू, अंशु. अप्सरा तिलोत्तमा, रंभा, उर्वशी. राक्षस ब्रह्मापेट, मखापेट, विद्युत, शत्रु. कंबल, अश्वंतर, महाशंक. यक्ष शतजित, सत्यजित, तार्क्ष. ऋषी जमदग्नी, विश्वामित्र, कश्यप. गंधर्व धृतराष्ट्र, सूर्यवर्चस, ऋतसेन. सूर्य भग, पूषा, प्रजन्य. अप्सरा पूर्वचित्ती, धृताची, सेनजित. राक्षस सूर्य, वात, वर्चः. सर्प कर्कोटक, धनंजय, ऐरावत. यक्ष उर्व, सुरुची, कृतु. ऋषी वायू, गौतम, भरद्वाज. गंधर्व अरिष्टनेमी, सुषेण, विश्वह. सूत याप्रमाणे प्रत्येक महिन्यात सूर्य व त्याचे सहाय्यक गण
कोणत्या नावाचे असतात हे सांगून भागवत महात्म्याचे महात्म्य सांगू लागले. प्रथम त्यांनी सर्व कथाकथनकाचा सारांश सांगितला, इतर पुराणांच्या श्लोकसंख्या सांगितल्या व म्हटले, शौनकादी ऋषींनो, सर्व पुराणात श्रीमद भागवत पुराण महत्त्वाचे, त्याचे श्रवण मोक्षदायक, ब्रह्मात्मा यांचे ऐक्य, त्यांचा वर्णविषय. श्री भागवत ग्रंथ भाद्रपद पौर्णिमेला सुवर्ण सिंहासनावर ठेवून दान करतो त्याला परमगती प्राप्त होते. भाद्रपद महिन्यातल्या पौर्णिमेला एक भागवत ग्रंथ आणायचा, लहान असो का मोठा असो, तो लाल कपड्यामध्ये आपला पाटावर ठेवायचा आणि त्याची पूजा करून तो ग्रंथ एका जणाला दान द्यायचा. त्या पुराणात उपनिषदातील तत्त्वज्ञानाचे सार आहे. नद्यात गंगा श्रेष्ठ, श्रेष्ठात काशी श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, विष्णू भक्तात शंकर श्रेष्ठ, तसे पुराणात भागवत पुराणात श्रेष्ठ म्हटले गेले. भागवत पुराण जाते ज्ञान वैराग्य भक्ती यांचा पठन मनन श्रवणाने लाभ होतो. हे प्रथम नारायणाने ब्रह्मदेवाला, ब्रह्मदेवाने नारदाला, नारदाने श्रीकृष्ण द्वैपायन व्यासांना, व्यासाने शुकदेवाला, शुकदेवाने परीक्षिताला, व्यासाने रोमर्शनाला, त्याने अर्थात माझ्या जनकाने मला सांगितले व हाच ग्रंथ मी माझ्या मनाने जितका सांगण्याचा प्रयत्न केला तेवढा तुम्हाला सांगितला अभिवाचनातून आणि तुम्ही तो श्रवण केला. सर्व पापनाशक भगवान वासुदेवावर आमची श्रद्धा भक्ती चिरंतन राहो. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भाग 60वा उपसंहार स्कंद पुराणार्गत श्रीमद भागवत महात्म्य शेवटचा अध्याय समाप्ती आहे. आपण तो उद्या पुढच्या भागात बघूया. हरे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. एवं रूपं सदा कृष्ण सूनार्थ भावये सुधी देवकी सुतं गोविंद वासुदेव जगत्पते. हरि ओम तत्सत्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.